चला लावण्याच्या संबंधीची स्थिती या देशामध्ये तयार झाली. पण गेल्या 11 वर्षापर्यंत बघतो मोदी साहेबांचं राज्य आलं. एक अजब प्रधानमंत्री आपण या देशामध्ये पाहिलं. त्यांची सगळी भूमिका ही जी गेले अनेक वर्ष या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्याबद्दल जनतेमध्ये दुनिया कशी तयार होईल आणि वेगवेगळ्या रस्त्याला कसं नेता येईल हा एक पहिली कार्यक्रम आज राज्यकर्त्यांच्याकडून होतं. मोदींची अलीकडची भाषणं बघा, एकच गोष्ट असते, हल्ला करतात देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांच्यावर, जवाहरलाल नेहरूंच्यावर. जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबानं देशाच्यासाठी सर्वस्व दिलं, स्वतः स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे आज 10 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगामध्ये घातला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही ही मजबूत कशी होईल या प्रकारची खबरदारी बघितली. दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कसं जाईल हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं. कारखानदारी उभी केली, विज्ञानाच्या आधारानं अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या रस्त्यावर नेला. सगळं जग हे मान्य करते, पण मोदी साहेब मान्य करत नाही. त्यांना माईक हातामध्ये मिळाला की नेहरूंच्या टीका करणं हा एक त्यांनी कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे. आणि म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी ज्यांनी कष्ट केले, त्याग केला, दृष्टी दिली, अशांचा सन्मान जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसतील तर हे राज्यकर्ते देशाच्या सामान्य माणसाची हिताची जपणूक करणारे आहेत अशा प्रकारचा दावा करता येणार नाही. आपण नेहमी सांगतो हा देश शेतीप्रधान आहे. अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलं, महाराष्ट्रात केलं, देश पातळीवर केलं. मला आठवतं आहे की देशाच्या कृषी खात्याची शपथ मी घेतल्याच्यानंतर काही दिवसामध्ये बातमी कामावर आली. बातमी अशी होती की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चौकशी केली, का आत्महत्या केली, कलेक्टरला विचारलं, त्यांनी माहिती घेतली आणि काही गंभीर कारणं आहेत असा खुलासा माझ्याकडे गेला. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांनी सांगितलं या देशाचा अन्नदाता आज त्यांच्यापैकी कुणी आत्महत्या करत असेल तर त्याची कारणं शोधली पाहिजे. आणि ती कारणं जर शोधायची असतील तर तुम्ही आणि मी जोपर्यंत तो प्रश्न त्यांच्याकडून समजून घेत नाही तोपर्यंत कुणी गांभीर्यानं या प्रश्नाकडे वागणार नाही. मनमोहन सिंगांनी सांगितलं ठीक आहे, कुठे आत्महत्या झाली, यवतमाळ जिल्ह्यात. आपण जाऊया वेळी दुसऱ्या दिवशी विमान काढलं. नागपूरला आम्ही दोघे आलो. नागपूरवरून यवतमाळला गेलो आणि त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला भेटलं की ज्याने आत्महत्या केली. तिला विचारलं की का आत्महत्या केली. तिने जरा त्याला सांगितलं मुलीच्या लग्नाच्यासाठी कर्ज काढलं होतं,
फी गेल्या हाताचं, कर्ज देता आलं नाही. दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि कर्ज दिलं नाही म्हणून सावकाराने घराची वांदी कुंडी बाहेर काढून अब्रूचा पंचनामा केला आणि त्यामुळं आमची स्थिती असं हे कळल्यावर दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं होतं त्या पाहुण्यांनी ते लग्न मोडले. दुःखी होती बिचारी. केवळ संकट आलं, फी गेलं, देण्याची ऐफत राहिली नाही आणि सावकाराला तोंड देण्याचा प्रसंग आला. म्हणून त्या भगिनीने आत्महत्या केली. आणि दोघं परत गेलो. विमानातच आम्ही चर्चा केली की हे बदललं पाहिजे. त्याला मनमोहन सिंगांनी सांगितलं की तुमचा अभ्यास आहे, तुम्ही याच्यात सविस्तर खोल जा आणि काय उपाय करायचा याची मला कल्पना द्या. आम्ही लोकांनी अभ्यास केला, तज्ज्ञांची मतं घेतली आणि ठरवलं की या देशाच्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचा बोजा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा आत्महत्याचा रस्ता बंद होणार नाही. आणि एका हुक्काने 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं. त्याचं महत्त्वाचं कारण मनमोहन सिंगांचा पाठिंबा होता. आज पुन्हा आत्महत्याचं सत्र सुरू झालं. प्रति दिवसाला 6 ते 7 आत्महत्या या देशामध्ये आज होतात आणि हे सरकार धुंकून बघायला तयार नाही. या देशामध्ये एकेकाळी अन्नधान्य आपण परदेशातलं आयात करत होतो, पण बहादर पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी, वेस्टर्न यूपीच्या शेतकऱ्यांनी, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागायला आवश्यक असेल इतकं धान्य पिकवलं आणि देशाची गरज भागवली. आज हा देश या संदर्भात संपन्न झाला, पण दुसऱ्या बाजूनं तो शेतकरी मात्र संकटात आहे. 1 वर्ष दिल्लीच्या दारावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी 1 वर्ष धरणं धरतात. धरणं धरतात, अनेक आंदोलनं आपण पाहतो, पण 1 वर्षभर कुटुंबातले सगळे लोक दिल्लीच्या सीमेवर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी बसतात आणि हे सरकार त्या संबंधी धुंकूनसुद्धा बघत नाही. आज पुन्हा एकदा ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या, या देशाची भुकेची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी नसेल तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल. आणि या लोकांना जसं शेतामध्ये पीक घेतल्याच्या नंतर तण वाढतं, गवत वाढतं, ते जसं काढतो आपण आणि उचलून फेकतो, तसं या सरकारला आणि या राज्यकर्त्यांना फेकायचं. हीच अवस्था बघा, हीच अवस्था. आज बेकारीच्याबद्दल केंद्र सरकारने अनेक धोरणं जाहीर केली. त्यांचं एक वैशिष्ट्य, मोदीची गॅरंटी. ही गॅरंटी अशी आहे, चेक गॅरंटीच आहे, फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली असते आणि त्यामुळे तो चेक काय वाचतो त्याच्यावर कोणाची खात्री नाही. आज आपण बघतो गॅरंटी म्हणून अनेक आश्वासनं दिली, पण त्याची आश्वासनं पूर्ण होत नाही. अलीकडच्या काळामध्ये काय नक्की या सरकारने केलं? आज हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत,
या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधला. राज्याचा अधिकाराचा सन्मान बघितलं मनमोहन सिंगाच्या राजवटीमध्ये, त्याच्या आधीच्या कालावधीत नेहरूंच्या राजवटीमध्ये राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होता. आज मोदींच्या राज्यामध्ये राज्याच्यामध्ये राज्य सरकारच्या असहकार्याचे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत. आपण बघतो अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडले पाहिजेत याची भाषणं केली जातात. याच मोदी साहेबांनी याचा उल्लेख याच्या आधीसुद्धा झाला. भोपाळच्या भाषणामध्ये मोदींनी सांगितलं की या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आहे आणि सांगत असताना त्यांनी सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहारात केला, हा भ्रष्टाचार पाटबंधारे पाणी योजना याच्यामध्ये केला. मी जाहीरपणाने सांगितलं. आजही माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता, इरिगेशन खात्यात झाला असं म्हणता, तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला, बँकेमध्ये झाला. केंद्र सरकारने कमिटी नेमावी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली नेमावी, त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि ती सबंध देशाच्या समोर ठेवावी. जो कोणी धोरण आम्हा लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. पण माझी खात्री आहे की या गोष्टीत हे राज्यकर्ते फक्त इतर पक्षाच्या लोकांच्यावर टीका टिप्पणी करणं याशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टी करत नाही. आणि दुसऱ्या बाजूनं राज्यकर्ते त्यांच्या विचाराचे नाहीत, त्यांना कशा यात्रा देता येईल. झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासांचा मुख्यमंत्री काहीच निमित्त काढले आणि आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकला. दिल्लीमध्ये केजरीवालसारखा अतिशय उत्तम प्रशासक आणि स्वच्छ कारभार म्हणून ज्यांचा लौकिक आहे, आज त्या सरकारला मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची तयारी केंद्र सरकारने केली. 7 वेळेला त्यांना नोटिसा पाठवल्या. त्यांच्या 3 मंत्र्यांना गेल्या 8 वेळेला तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे. कर्नाटक, पश्चिम बंगालच्या मंत्र्यांच्या त्या ठिकाणी ॲक्शन घेतली. एवढंच काय तर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांच्यासारख्या व्यक्तीला, जो राज्याचा गृहमंत्री होता, त्यांना त्या ठिकाणी वर्षभर तुरुंगामध्ये टाकलं. आणि काय आरोप होता? शिक्षण संस्थेमध्ये देणगी घेतली 100 कोटीची. चौकशी केली, सविस्तर चौकशी झाल्याच्या नंतर आरोपपत्र दिलं गेलं की 100 कोटी नाही, 99 कोटी नाही, 1 कोटीची देणगी घेतली. आणि नंतर तेही सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं की त्यात काही तथ्य नाही आणि 6-7 महिने अनेक देशमुखांना तुरुंगामध्ये ठेवलं. त्यांची आज या ठिकाणी सुटका झाली. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या खोटे खर्चावरनं. जसा या ठिकाणी उल्लेख झाला, सामनाचे संपादक त्यांनाही अटक केली. तुमच्यावर टीका टिप्पणी करतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमच्या विरुद्ध लिहितात, लगेच जात तुरुंगामध्ये. आणि त्यामुळं आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो यासंबंधीचा अनेक उदाहरणं आजच्या राज्यकर्त्यांनी ठेवलेली आहेत. आणि त्यामुळं हे कुठे आवडलं पाहिजे. आणि हे आवडायचं असेल, सामान्य माणसाच्या लक्षात आले की ईडी असेल, CBI असेल, अन्य संस्था असतील यांचा वापर करून त्यांच्या विचाराशी सहमत न होणारे जे जे घटक आहेत त्यांना यातना निर्माण करणं, अटक करणं, त्यांचा खोटे खर्चे भरणं या प्रकारची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी सुरू केली. आणि याचा अर्थच हा आहे की मूलभूत लोकशाहीचा जो अधिकार आहे त्याचा हा घाव घालण्याचा प्रकार आहे. आणि तो जर घालवायचा असेल तर आपल्याला
या देशामध्ये बदल केल्याचं गत्यंतर नाही. हा बदल करायचा असेल तर भाजप जेवढ्या शक्ती आहेत, जेवढ्या विचारधारा आहेत त्या एकत्र करणं, त्यांना जागृत करणं, त्यांच्या सगळ्या कार्यफसन सहकार्यांना सतत सामान्य जनतेशी संपर्क साधून त्या सामान्य जनतेला हे संकटाचं महत्त्व पटवून देणं आणि देशामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन आणणं हेच गोष्ट आपल्याला करायचे. आणि ती करण्याच्यासाठी काँग्रेस पक्ष असो, इतर पक्ष असो, या सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी एवढाच आग्रह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला नाही करतो. आपण सगळेजण याच्यात सहभागी या आणि वेगळी स्थिती निर्माण करायला हातभार लावा हे या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.